हाय गाईज. सगळ्यात पहिल्या सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. थांबा थांबा थांबा, मी तयार झाले माझ्या सत्यवानाच्या दीर्घायुष्याच्या पूजेसाठी असं नाही, तर आपण फक्त कथा जाणून घेऊया, कारण मला माझं सत्यवान काही इतक्यात मिळणार नाही. तर पूर्वीच्या काळापासून स्त्रिया वडाच्या भोवती फेऱ्या मारून वटपौर्णिमा का बरं साजरी करतात, याचं नक्की कारण तरी काय असेल बरं? चला जाणून घेऊया. तर सत्यवानाचं आयुष्य हे 1 वर्षाचं आहे असं सांगूनसुद्धा सावित्रीने त्याच्यासोबतच विवाह करण्याचा हट्ट धरला. आणि लग्नानंतर तो भविष्यवाणीचा दिवस आलाच. यमदूताने सत्यवानाचे प्राण नेत असताना सावित्री त्याला खूप विनंत्या करू लागली आणि ती यमाच्या पाठीपाठी चालू लागली. तेव्हा यमदूताने कंटाळून तिला 3 वर मागण्याची संधी दिली आणि तिने 3रा वर फारच हुशारीने पुत्रप्राप्तीचा मागितला, ज्यावर वैतागलेला यम सुद्धा तथास्तु म्हणाला आणि तिने सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केले. आणि हा सगळा प्रकार वटवृक्षाखाली झाल्यामुळे सणसुद्धा वटवृक्षाकडे साजरा केला जातो. तरीसुद्धा वटवृक्षाला 7च फेऱ्या का मारतात? 7 बंधनं, 7 जन्मांसाठी हाच नवरा मिळावा या वटवृक्षाला 7 फेऱ्या मारतात. आहे ना आपली प्रथा खूप इंटरेस्टिंग. अजून तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कथा कशी वाटली. थँक्यू.